29 महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला काढली जाणार। यंदा महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता। नगरविकास विभागाच्या निर्णयाकडे लक्ष। पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती। मुंबई मनपामधील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का याकडे लक्ष। तर ही केवळ चर्चा, राऊतांनी वृत्त फेटाळलं। नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये धावाधाव। नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापन करण्याची शक्यता। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार। ठाण्यामध्ये भाजपला 2 वर्ष महापौर पद मिळावं, आमदार निरंजन डावकर यांची मागणी। जनतेची कामं करायला महत्त्वाची पदं आवश्यक असतात, अन्यथा विरोधात बसू, शिवसेनेला थेट इशारा। फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदेंमध्येच होणार, खासदार संजय राऊत यांचा दावा। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी, राऊतांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना 9 नगरसेवकांची गरज। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। महानगरपालिका निवडणुकीमध्ये मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यामुळे काहींचे पत्ते कट होणार। पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता। मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंना अजूनही अटक का नाही? मुंबई हायकोर्टाचा रायगड पोलिसांना सवाल। महाडमधल्या राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या प्रकरणी कोर्टाची विचारणा। संभाजीनगरमध्ये मैफलमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषामध्ये पैशांची उधळण। नगरसेवकांकडून आणि नागरिकांकडून संताप व्यक्त। भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक। भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी दगडफेक केली असा आरोप आहे। परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता। मुंबईमध्ये पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती आलिशान 30 मजली बिहार भवन उभं राहणार। प्रशासकीय मान्यता मंजूर, मनसेचा कडाडून विरोध। सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। 1 किलो चांदीचा दर 3,03,850 रुपयांवर। प्रतितोळा सोन्याचा दर 1,48,00,000 रुपयांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।